तर काही यो आहे ना माझ्या युट्यूबशी स्वतःला काय चक्रमारा करून घेत आहे. भावसं बादशाने बघ कशी नली टोकीत घेतलेली आहे, डायरेक्ट मटणाची बालदी घेऊन डायरेक्ट जेवायला बसलेलो. अच्छा ठीक आहे. गुड मॉर्निंग भावसाओ ना, वेलकम आहे तुमचा बादशाच्या ब्लॉगमध्ये ना. बादशा निघलेला जेजुरीला दर्शन घ्यायला सकाळू. तर गाईज वरती आलो ना भाई, एक नंबर क्लायमेट झालता ना भाई. तर पब्लिक पण होती ना, तर भाई पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी पब्लिक होती. तर गाई जिथं आमच्या घरच्या देवांचा अभिषेक घालायचा होता म्हणून आम्ही इथं थांबलेलो थोडासा. तर गाईज आपल्या घरच्या देवांचा अभिषेक पण घालून घेतला ना, मस्त पाय पडून घेतला मी पण. तर गाईज इकडे बघा यांचं काय चाललं होतं, आम्ही करत होतो मस्ती ना, इकडे दोघी भांडारा गोला करीत होती. काय बोलायचं आता यांना. इकडे भाई आपल्या देवींनी बघा दिदीची कशी वेणी घालायला घेतलेली, कसा काय जमतं काय माहिती याला. भावसाव इकडे आपला सार्थक भाई बघा असा बादशागत बसलेला आराम करीत होता. भावसाव दर्शन वगैरे घेऊन झाला ना, आपल्या देवांचा अभिषेक पण घातला ना, निघलो डायरेक्ट रूमवरती जायला. रूमवरती आलं तर इकडे चिकन घातलेला ना, पप्पा साहेब आपले मटण पण घाललं घेतलेलं. इकडे पप्पाने मटण घालीत होता ना, लई डेंजर अशी भूक लागलेली, कधी जावाला होता असा झालता आम्हाला. आपण काही दारू नाही पित तर त्याच्यामुळे आपला ब्रँड घेतलेला रेड बुल ना. इकडे सार्थक भाईने बघा कशी चिकनवर जोर घेतलेली भाई, दिवसभर काहीच खाला नव्हतं, मग आता भाई जोरच घ्यायला लागलच ना. तिजे भाई ना आपला बाबू बघा कसं एक दिवसासाठी डॉक्टर झालता भाई, चेकअप चालू होता ना भाई. इकडे मारला ना इंजेक्शन भाई, कसं बघा इंजेक्शन बघा कसं मारतं भाई, डायरेक्ट ठोसला ना कचक्याने इंजेक्शन आपल्या हातावर. गाई जिकडे बघा आपले भावसाई कशी जेवणावर जोर घेतली. जय सांगतो मला ब्लॉगमध्ये नको घेऊन सायला तिकडे धमकी देतं म्हणतं ब्लॉगमध्ये घेतला, तुझ्या ब्लॉगला रिपोर्ट करीन म्हणतं. तर काय बोलणार आता याला. भावसाव मला पण लई डेंजर अशी भूक लागलेली. इकडे अक्षदास आणि मम्मीचा पण जेवायला बसलेली. जेवण वगैरे झाला ना, आम्ही निघलो तसंच घरी जायला, कारण की आम्हाला लांबचा प्रवास करायचा होता. मग आम्ही ब्लॉगचा एंड पण तिथंच केला. मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.